कडू यांचा, बच्चूभाऊ कडू यांचा, प्रहार जनशक्ती पक्षाचा, प्रहार कोणच नकोय आम्हाला, फक्त बच्चूभाऊ पाहिजे, प्रहारच. कौन कुठेही गेलं, कुठेही आला, आम्हाला काही फर्क नहीं. मुस्लिम लोगों ने ज़्यादा उनको सपोर्ट किया था यहाँ पर आने के बाद, और आज उनका ही साथ छोड़ के भागना, मतलब बोला कि इसको तो फिर इस हाल पे छोड़ना तो ये अच्छा ही लगता है. बहुत प्रहार पक्ष के तो उन्होंने ऐसा काम किया कि जो किसने भी नहीं किया यहाँ पर बिहार. बट आज कुछ बातें ऐसी हो गई है कि मतलब हम बोल नहीं पा रहे हैं उनके बारे में भी ऐसा. बच्चू कडू का जो ये पक्ष है, ये एक मतलब गोर गरीब को लेके, स्टूडेंट को लेके, हर किसी, खासकर किसानों को लेके. बाप एकच ठेवतो आम्ही, बाप बदलायची सोय माझी नाही. मग मी कुठेही नाही गेलेलो, आणि जे काय चालले चर्चा वसई विरारमध्ये की अख्खा प्रहार गेला, शेकडो कार्यकर्ते गेले, तर कोणी शेकडो नाही, ज्या माणसाने आपल्याला घडवलं बनवलं. आणि भारतीय जनता पार्टीने पुढे राजकारण सगळीकडेच केलं ना, एकच पक्ष आमच्या प्रहार बरोबर थोडी केलं, सगळ्या पक्षांबरोबर केलं. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. वसई विरारमध्ये राजकीय घडामोडी अतिशय जोरात आपल्याला पाहायला भेटते. ज्या प्रकारे एक पक्षातनं दुसऱ्या पक्षात, तिसऱ्या पक्षातनं चौथे पक्षात अशा येणं जाणं जोरदार इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे. पण थेट प्रहार जनशक्ती पक्ष हा पूर्ण पालघर जिल्ह्यात मोठा पक्ष मानला जात होता. ज्या प्रकारे पालघरमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष एक दिव्यांग लोकांसाठी काम करायचा, आज तो पक्ष राहिला आहे का, त्यासाठी सर्व इकडचे स्थानिक लोक आपल्या बरोबर उपस्थित, आणि हेच कार्यकर्ते आहे जे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये काम करायचे. सध्या यांचा जे जिल्हाध्यक्ष होते हितेश जाधव, त्यांनी थेट प्रहार जनशक्ती पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचा पद होता जिल्हाध्यक्ष, आणि जिल्हाध्यक्ष जेव्हा दुसऱ्या पक्षात जातात तर पूर्ण बॉडीज सुद्धा बरखास्त होती. पण ज्यात सध्या आपल्याबरोबर या इकडचे स्थानिक कार्यकर्ते आहे, त्यांच्याकडे आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करू. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. सध्या आपलं इकडे युवाकडनं जाणं. अजय पुजारी. काय सांगणार, ज्या प्रकारे प्रहार जनशक्ती पक्षाचे आपले जिल्हाध्यक्ष बीजेपी मध्ये गेले, आपण का नाही गेले? सध्याच्या राजकारणामध्ये एका रात्रीमध्ये सर्व निर्णय घेतले जातात, आणि सातत्याने चांगल्या प्रकारे काम करून एका रात्रीमध्ये पक्ष परिवर्तन होतं, पक्ष बदली केले जातात. आणि बच्चूभाऊंचे खूप आशीर्वाद आहेत आमच्यावरती. बच्चूभाऊंनी काम करण्याची पद्धत, आणि बच्चूभाऊंचे शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी केलेली सगळी मेहनत आम्ही डोळ्यांसमोर ठेवून आम्ही सध्या बच्चूभाऊंच्याच पावलावरती पाऊल ठेवून आहोत. आणि प्रहार जनशक्ती पक्ष एक खूप मोठं पाऊल आहे बच्चूभाऊंचं, त्याला आम्ही पुढे तसंच चालू ठेवणार आहोत. बच्चूभाऊला प्रेम करणारे काही कार्यकर्ते आजही पालघर जिल्ह्यामध्ये उपस्थित, असं त्याने दिश दाखवून दिलेलं आहे. आपलं काय नाव आहे? मनोहर शेख. आम्ही नेहमी तुम्हाला त्या ऑफिसमध्ये पाहायचं, काम करायचे, तुम्ही लोकांसाठी काम करायचं. आज याबरोबर उभे, काय कारण काय होतं का तुम्ही गेले नाही बीजेपीत? आम्हाला नाहीच, कोणच नकोय आम्हाला, फक्त बच्चूभाऊ पाहिजे, प्रहारच. कोण कुठेही गेलं, कुठेही आला, आम्हाला काही फरक नाही. आम्हाला फक्त प्रहार आणि बच्चूभाऊ. पण ज्या प्रकारे हितेश जाधव ह्या जिल्हाध्यक्ष होते, ह्यांनी चांगलं काम केलं होतं संपूर्ण पालघर जिल्ह्यात, लोकांसाठी, दिव्यांगांसाठी, रिक्षा चालकांसाठी. पण त्यांनी काय निर्णय घेतला, एका रात्री काय बदल केलं ते त्यांनाच माहिती. आम्हाला त्याच्याची घेणदेण नाहीये. आम्हाला फक्त प्रहार पाहिजे आणि बच्चूभाऊ साहेब. आपल्याला सांगितलं होतं का जेव्हा जात होते तेव्हा? काहीच नाही, काहीच नाही सांगितलं. तर एवढे 150 200 अधिक लोक त्यांच्या बरोबर गेलेले. काहीच नाही, आम्हाला काहीच नाही. फक्त पक्ष प्रवेशाच्या टायमाला आम्हाला फोन केलेला, पक्ष प्रवेश यायचं. आम्हाला मी नाही येऊ शकत. सांगितलं का बीजेपीत चालले? सांगितलेलं. मी बोलला मी नाही येऊ शकत, आम्ही प्रहारवाले आहेत, आम्ही बच्चूभाऊ साहेबांचे मार्गदर्शनाखाली चालणार, बाकी कुठे नाही जाणार. बाकी कुठे नाही जाणार, म्हणून आज पण त्याच पक्षात म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षात ते उपस्थित आहे. सध्या अजून लोक काय सांगणार? आपलं नाव? सैयद नईमुद्दीन. सय्यद नईमुद्दीन. अतिशय लोकसंख्या आपली पण होती प्रहारला मोठा करायसाठी, कारण मुस्लिम बांधव आपला पक्ष जास्त होते. यस सर, क्योंकि मुस्लिम लोगों ने ज़्यादा उनको सपोर्ट किया था यहाँ पर आने के बाद, और आज उनका ही साथ छोड़ के भागना, मतलब बोला कि इसको तो फिर इस हाल पे छोड़ना तो ये अच्छा ही लगता है. क्योंकि बच्चू भाऊ ने तो ये नहीं सिखाया था किसको भी करने के लिए, वो तो गोर गरीब की मदद करने के लिए बोले थे. और गोर गरीब मदद करके छोड़ने के बदले अगर कोई पैसे वाले के पास जा रहे, तो फिर ये तो कोई ऑप्शन नहीं होता, पॉलिटिकल इशू तो नहीं है. तो मतलब भारतीय जनता पार्टी पैसे वाली पार्टी है. अब तो सब तो यही बोल सकते हैं, सबसे ज्यादा पैसे वाली पार्टी तो फिलहाल तो ये पीएम सीएम सब उनका ही है. हमारी पार्टी में तो आप देख सकते खाली हमारे एक राज्य मंत्री खाली बच्चू साहब थे, जो आज राज्य मंत्री भी नहीं है, फिर भी वो सब लोगों के लिए काम कर रहे हैं. नासिक से लेकर, अमरावती से लेकर, अचलपुर से लेकर, यहाँ तक कि विरार तक में भी, बॉम्बे में भी. अभी उन्होंने हमको कहा है कि जो काम चल रहा था वो काम तुम धीष्टपने से, निष्ठपने से करो, 100% देके. कोई भी कार्यकर्ता ऐसा कुछ है नहीं है कि जो चला गया. तुम क्या कर सकते, तुम मुझे वो बताओ. पर उनका कहना है कि सभी लोग आ गए हैं साथ में. नहीं, सब लोग तो नहीं आए. आप देख सकते हैं यहाँ पर कितने कार्यकर्ता है. अब जैसे सबको मालूम पड़ रहा है, वैसे वैसे सब कार्यकर्ता हमसे जुड़ रहे हैं. वो भी वही कह रहे हैं कि हमें मालूम नहीं था, हमें पता नहीं था. अब हमको पता चला कि नहीं, प्रहार टूटा नहीं है, प्रहार वही है कि जो कार्यकर्ता है प्रहार में, वो अभी तक वही है. अभी तक तो सब धीरे धीरे करके वो भी ज्वाइन होंगे सर. मन दुख हुआ जब हितेश जाधव चले गए? दुख तो बहुत हुआ, क्योंकि हमारे सबसे बड़े हम लोग
बोले तो बच्चू भाऊ के बाद हम उनको ही नेता मानते थे। ये देखा जाए तो हमारी नज़र में उनकी एक छवि बहुत बड़ी है, क्योंकि उन्होंने जो यहाँ पर करके दिया था ना, हम लोगों सबको करके बताया था, तो शायद कोई पक्ष वाले ने करके नहीं बताया था यहाँ मतलब पर। मानते हैं आप उन्होंने काम किया था बहुत, पार्टी बहुत, के लिए। बहुत प्रहार पक्ष के तो उन्होंने ऐसा काम किया कि जो किसने भी नहीं किया यहाँ पर बिहार में। बट आज कुछ बातें ऐसी हो गई हैं कि मतलब हम बोल नहीं पा रहे हैं उनके बारे में भी ऐसा, क्योंकि वो हमारे मतलब हमारे तो बहुत बड़े लेवल के हमारे थे, और आज वही छोड़ के चले गए तो हम सब इधर भटकने के राह पे आ गए। तो यही वजह से सबको हम लोग एकजुट कर रहे हैं कि सब सहकार्यतों को, कि प्रहार अभी तक टूटा नहीं है, प्रहार हमारा वैसे का वैसा ही है, और प्रहार वैसे आगे तक भी वैसे ही काम करेगा। कोई चीज़ नहीं। मॅडम काय सांगणार आपण, आपलं नाव काय? समीना सैयद, हम दोनों भाई बहन ही हैं। अच्छा 2018 से हम दोनों प्रहार पक्ष में ज्वाइन हो चुके हैं, और ज्वाइन होने की वजह थी हितेश यादव। एक्चुअली हम उनको पहले से ही जानते हैं, मतलब हमारे पिताजी का उनके सबके घर का अच्छा बॉन्डिंग है, और उनको साथ ही हम लोग ने काम शुरू किया था, और आज भी हितेश भाई को लेके बहुत दिल में रिस्पेक्ट है, क्योंकि हमने काफ़ी चीज़ सीखा उनके साथ में लेके। लेकिन अफ़सोस ये हो रहा है कि भाई अचानक चले गए, इस बारे में जब मालूम हुआ, एंड काफ़ी लोग का मुझे भी कॉल आ रहा है, जैसे कि मैं एक स्टूडेंट भी हूँ एमपीएससी की, तो काफ़ी लोगों को पता था कि जैसे कि मैम आप तो एमपीएससी करते हो, फिर आप इसमें आ गए। मेरी कोई बात नहीं है। बच्चू कडू का जो ये पक्ष है, ये एक मतलब गोर-गरीब को लेके, स्टूडेंट को लेके, हर किसी खासकर किसानों को लेके, ठीक है? और उनके साथ में काफ़ी अल्पसंख्यक काफ़ी लोग जुड़े, जैसे कि हम हिंदू, मुस्लिम हम कभी ये नहीं करते। हम खुद एक मुस्लिम से, हमको पता है कि भाऊ ने हमेशा सबके लिए अच्छा किए है। और रही बात हितेश भाई की, उन्होंने बहुत सपोर्ट किया हर किसी के लिए। रास्ते पे बैठे थे आप आंदोलन करें उनके साथ? नहीं, उस वक़्त मेरे एग्ज़ाम से मैं जॉइन नहीं कर पाई थी, लेकिन हितेश भाई ने बहुत काम किए हैं। मतलब ऐसे अनेक आंदोलन उन्होंने किए जी, लोगों जी, के लिए। बहुत बहुत किया है, लेकिन उनका इस तरह से वहाँ पे जॉइन होना ये मुझे सही नहीं लगा। ज़ाहिर-सी बात है, मुझे इतना नॉलेज नहीं है। उन्होंने काफ़ी साल उनके साथ रह के सीखा है, और उन्होंने काफ़ी काम भी किया है, और कुछ सीखना हमको उनसे मिली है। बट ऐसा जब मालूम हुआ कि ये दादा ने ऐसा किया है, हम तो आज भी दादा ही बोलते हैं। चाहे वो कहीं भी जाए, दिल में उतनी रिस्पेक्ट आज भी रहेगी। बट थोड़ा तकलीफ़ हो गई सुन के भाई ने ऐसा किया तो, और कोई इनसे ये नहीं है। बघितलं महिला असो, पुरुष असो, युवा असो, सर्वांच्या मनात एक खंत आहे का ज्या प्रकारे हितेश जाधवने जे पाऊल घेतलंय का इतर पक्षामध्ये जाण्याचा, ते अतिशय बेकार होतं. ज्या प्रकारे आता आपल्या बरोबर वसई तालुका युवा अध्यक्ष म्हणून श्रीकांत पाटील जी उपस्थित आहे. श्रीकांत पाटील जी काय म्हणाल? आपण पण सुद्धा आपली चर्चा होती का आपण सुद्धा गेलेले आहे, काय म्हणणार? नाही ना, मी सगळ्यात पहिला अगर पक्ष प्रवेश कुठल्या पक्षात केला तर तो आहे प्रहार. आणि आमच्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, बाप एकच ठेवतो आम्ही, बाप बदलायची सवय माझी नाही. त्यामुळे मी कुठेही नाही गेलेलो. आणि जे काय चालले ही चर्चा वसई विरारमध्ये की अख्खा प्रहार गेला, शेकडो कार्यकर्ते गेले, तर कोणी शेकडो नाही, जे फोटोत बघायला खरं काय भेटले सगळे शेकडो कुठे तुम्हाला दिसले असतील ना पक्षप्रवेशाच्या टायमाला, किती जण आहेत, अतिशय महिला होती, पुरुष होते. किती होते त्यातले, त्यांना तर अर्ध्यातल्यांना माहित पण नाही की कशासाठी गेलेले. त्यांचे सगळ्यांचे फोन चालू आहेत ना आता. तर आता प्रॉब्लेम काय होतो, प्रहार संघटनेमुळे आम्ही हितेश जाधवच्या एका कामाला बघून किंवा बच्चू भाऊंमुळे आम्ही प्रहारमध्ये आलेलो आहे. कुणाचा चेहरा बघून किंवा इथे कोण काय करतं त्याच्यामुळे आम्ही प्रहारमध्ये नाही. त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे, माणूस एवढा चांगला आहे तो. आम्ही आता परवा त्यांच्याकडे होतो अमरावतीला. त्यांच्या नगराध्यक्षाच्या 20 सीटांमधून 16 सीट भाऊंच्या आलेल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्ष आता अमरावतीमध्ये, कोणतं चांदूल बाजारमध्ये. तर पक्ष काय संपत नाही आणि कोणी गेल्याने पक्ष काय थांबत नाही. भाऊंची आमचं सरळ बोलणं झालं त्या दिवशी, फोनवर पण बोलणं झालं. मी जाऊन सविस्तर भेटून आलोय. भाऊंनी हेच सांगितलं की कोणी गेल्याने काही फरक पडत नाही, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका. आजही तुमच्या गाडीमध्ये तुम्ही प्रहारचा पोस्टर लावून ठेवलाय आणि प्रहारसाठी तुम्ही निष्ठावान आहे. पण ज्या प्रकारे आता भारतीय जनता पार्टीचा दम ज्या प्रकारे हा वसई विरारमध्ये अति मोठ्या प्रमाणात चाललाय, त्यांचं भविष्य कुठे ना कुठे उज्ज्वल होतं म्हणून ते गेले. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे, भविष्य इथे काय वाईट होतं, ज्या माणसाने आपल्याला घडवलं बनवलं. आणि भारतीय जनता पार्टीने पुढापुढीचं राजकारण सगळीकडेच केलं ना, एकच पक्ष आमच्या प्रहार बरोबर थोडी केलंय, सगळ्या पक्षांबरोबर केलंय. त्यांचं राजकारण त्यांना लागलावं. आम्ही तर आमच्या ठिकाणी आणि राहिला स्टिकरचा विषय, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तो स्टिकर नाही निघणार. म्हणजे भारतीय जनता पार्टी फोडाफोडीचं राजकारण करते असं आपलं म्हणणं आहे. 100% आणि सगळ्यांना माहित आहे. मी एकटा किंवा आम्हीच नाही, सगळ्या वसई विरारमध्ये तीच चर्चा चालू आहे की फोडाफोडीचं राजकारण चालू आहे यांचं. मला एक गोष्ट समजत नाही की ह्यांचे जे जुने कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, हे कसे शांत बसू शकतात या गोष्टीवर की नवीन आला कोणी डायरेक्ट त्याला कुठल्याही पदावर त्याला तिकीट घोषित करण्यात आली असं. तिकीट दिल्या, सगळं झालं. जे जुने 5-5 वर्षापासून 7-7 वर्षापासून झेंडे घेऊन फिरतायत, त्यांच्या भविष्याचा कोण विचार करतायत? त्यांनी ते का विचार करत नाहीत की जे पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतात त्यांच्या भविष्याचं काय? आता यांनी इथे जे जातीचं राजकारण चालू झालंय, जातीचं धर्माचं, ते वसई विरारमध्ये कधी नाही झालेलं. पण विधानसभामध्ये जेव्हा आपण धनंजय गावडे यांना लढवला होता आपला तिसरी आघाडी प्रहारमधून, तेव्हा मतं त्यांनी दिलं नव्हतं. त्यासाठी त्यांनी बघून पूर्ण अॅनलाइज केलं आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीचा पक्ष निवडला, कारण लोकांचं काम अति गतीने होणार. मेन कसं आहे माहित आहे, पक्ष कुठला निवडणं हे तर त्यांचा स्वतःचा अधिकार आहे तो.
पण ज्या गोष्टी तिथे जाऊन करू शकतात त्या गोष्टी इथेही करू शकतात ना. पक्षात प्रहारमध्ये राहून बच्चूभाऊंनी काय कमी केलं? इथली जी कामं झाली किंवा जे काही नाव झालं किंवा तुम्ही जे सांगता एवढे सगळे, आता आम्ही रास्ता रोको आंदोलनमध्ये आम्ही पण होतो. मग कमी काय केलं? सगळ्यांची कामं झाली, बच्चूभाऊंनी करून तर दिली ना. सत्तेमध्येच जाऊन कुठली कामं अशी आहेत की जी होणार आहेत किंवा असे कुठले आता त्यांना म्हणजे काय आश्वासनं दिलेत हे तर आम्हाला नाही सांगता येत की त्यांना काय आश्वासनं दिलेत. खरे का खोटे ते आश्वासन? आता हे त्यांना माहित पडेल इलेक्शन नंतर किंवा हे सगळं इलेक्शन संपल्यानंतर हे सगळ्यांना माहित पडेल. त्यांना स्वतःला माहित पडेल की आश्वासनं खरी निघतात का खोटी निघतात. पुढे काय करणार आता ज्या प्रकारे आता युवा अध्यक्ष आपण वसई तालुक्यात आहे, पुढे लोकांना कसं काम करणार, कसं घेऊन जाणार, प्रहारला कसं जीवन करायसाठी आपण काम करणार? मला भाऊंना भेटल्यानंतर माझं सगळं आमचा एक क्लिअर विजन आहे. आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि जेवढे आहेत आमचं सगळ्यांशी बोलणं चालू आहे. सगळे आम्ही मिळून आहे अजून. कुठेही प्रहारमधले जे काय गेले 5-25 तेवढेच आहेत. बाकी कुठेही प्रहार पक्ष फुटलेला नाही आणि प्रहार पक्ष वसई विरारमध्ये कायम जिवंत राहणार. जोमाने काम करणार. 100% आहे. आणि भाऊंचा हात असेल तर अजून 100% 1000% आम्ही करून दाखवू. बघितलं ज्या प्रकारे आजही यांच्या मनात जोश आहे, अंगात फक्त रक्त धावतोय. ज्या प्रकारे बच्चूभाऊ कडू यांचं नाव घेतल्यावरती हे सुद्धा आता धावणार आहे. आता बघण्यासारखं असेल की वसई तालुका असो किंवा संपूर्ण पालघर जिल्हा असो, येणारी आगामी निवडणूकमध्ये प्रहार जनशक्ती पक्ष यांचे कार्यकर्ता आपले उमेदवार उभे करणार का? ज्या प्रकारे यांचे जिल्हाध्यक्षने ह्याला दगा दिलाय, ह्याला सोडून गेलेले आहे, त्याबरोबर आजही त्यांच्या बरोबर त्यांचा प्रेम आहे. पण प्रेम असताना सुद्धा त्यांना आपल्या पार्टीचा जे पण ध्येय आहे, लक्ष आहे, ते संपूर्णपणे चांगल्यापणे पुढे करायचा त्यांनी दायित्व घेतलेलं आहे. आता बघण्यासारखं ह्या सर्व गोष्टीवरची घडामोडी आपण नेहमी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. आतापर्यंत एवढं प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.